सो गाईज आता आपण चाललोय भवानी मंदिर आसले, जे याच वैराटगडाच्या पायथ्याला आहे. इकडे हा जो वैराटगड तुम्हाला दिसतोय, त्या वैराटगडच्या पायथ्यालाच ते मंदिर आहे. आपण आता हे सोनेश्वर मार्गे जातोय. सोनेश्वर दाखवलं होतं ना, तरी आपण जातो. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सोनेश्वरला. हे तुम्ही बघू शकता. इथे स्मशान हे इथे मंदिर आहे बघा, हे मंदिर आहे. आता आपण त्या ब्रिजवरनं जाणार आहोत. हा मंदिराचा इकडे एक एंट्रन्स होता. हे बघा, हे सोनेश्वर मंदिर. हा आपला ब्रिज. आणि हा वाईला पण जातो. पुढे जरा बाहेर पडलं की लेफ्ट साईडला पाचवड आणि राईट साईडला वाई. या रस्त्याने तुम्ही वाईला जाऊ शकता. आता आपण इथे लेफ्ट टर्न घेतलंय. वैराटगड तिकडे दिसू लागला. गावात सध्या प्रचार फेऱ्या सुरू आहेत JP इलेक्शनच्या. हा बघा, हा बंगला बहुतेक देव माणूस 2 मध्ये पण दाखवला गेला बहुतेक, हे लोकेशन. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मेन रोडवर. हा वाडी पाचवड रोड आहे. वाडी पाचवड रोड आणि पुढे आता राईटला भवानी मातेच्या मंदिराचं हे. राईट टर्न आपल्या भवानी माते मंदिराकडे. हा बघा, आसले, भवानी माता प्रवेशद्वार आसले. समोर दिसतोय तो वैराटगड. हा समोर वैराटगड दिसतोय तुम्हाला. आता थेट आपण वैराटगडाच्या जवळपास पायथ्याला आलेलो. छोटासा घाटासारखा रस्ता मंदिराकडे जातो. आपण छोटा डोंगर. हे बघा, इकडे मंदिर आहे. गाडीतून दिसतंय बघा. आलंच, हे आलं आपलं मंदिर, भवानी मंदिर आसले. सो मित्रांनो, आपण आलेलो आता मंदिराकडे. चला आज दर्शन घेऊया. सो हे आपलं एक सुरेख मंदिर भवानीचं. हे आता नवीन शेड बांधलं गेलं इथे या साईडला.
तर नूतनीकरणाचं काम झालं आहे इकडे. हा जुना सभामंडप बघा मंदिराचा. इकडे मेन एंट्रन्स आहे. ती मंदिराची मागची बाजू होती. हा इथे मंदिराचा मेन एंट्रन्स आहे. सो चला दर्शन घेऊया पहिलं, मग तुम्हाला मंदिराचा इतर परिसर दाखवतो. इथे दीपमाळ बघू शकता आपण. मंदिरात येण्यासाठी आता हा शेड बांधलेला आहे. हा बघू शकता तुम्ही, पाऊस ऊनपासून वाचण्यासाठी. दर्शन घेऊया आणि मग मंदिराचा परिसर एक्सप्लोअर करूया. मेन एंट्रन्स आहे या साईडने. इकडे हा इकडून मेन एंट्रन्स आहे. तिकडून तो मेन रोड लागतो त्या साईडने सुद्धा. तिकडे सुद्धा एक मंदिर आहे. आय थिंक शंकराचं आहे. शंकराचं मंदिर आहे. आणि आता चला हा मंदिराचा पूर्ण परिसर तुम्हाला दाखवतो. हे मंदिराचा कळस तुम्ही बघू शकता वरती. सभामंडप आणि हा मंदिराचा पूर्ण परिसर. मंदिर खूप सुरेख आणि सुंदर आहे. मंदिराचा परिसरही खूप शांत आहे एकदम. आणि मंदिराचं डोंगरावर असल्यामुळे ना चांगली हवा पण असते, थंडगार अशी. छान वाटतं एकदम. हे भक्त निवास आहेत बहुतेक. हो, हे इकडे भक्त निवास आहेत. सो गाईज हा बघा, हा रस्ता जो आहे ना हा पायी जायचा रस्ता आहे. हा आता आपण त्या मंदिरात जातोय तिकडच्या. बघूया. आता आम्ही गाडी मागच्या साईडला लावली, पण गाडी तुम्ही इथे पण आणू शकता. हा बघा, हा रस्ता आहे तो. गाडी तिकडनं आपण या रस्त्याने पण आणू शकतो. आणि इथे या एंट्रन्सला हा बघा, हा एंट्रन्स आहे, इथे पण लावू शकतो. आणि इथून सरळ जवळच हे मंदिर आहे. हे पण आय थिंक, सॉरी, हे शंकराचं नाही, हे देवीचं मंदिर आहे. हे मातंगी मंदिर आहे. मातंगी मंदिर असं लिहिलं याच्यावर. मातंगी देवीचं मंदिर.
मातंगी मंदिर. मंदिराचं नूतनीकरण ज्यांनी केलं आहे त्यांचं नाव पण लिहिलं आहे बघा. इथून तुम्हाला सगळा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. वाई आणि पाचवड परिसराचा हा मेन रोड. आपण आता मगाशी जिथनं आलो तो हा मेन रोड आहे. असा जातो हा असा सरळ आता इथे पाचवडला जाणार आणि हा इकडे या साईडला वाईला. आपण तिकडनं लेफ्ट घेतला त्या साईडने आणि आलो. परिसर पण खूप छान आहे. इथे ॲक्च्युली मागच्या वेळेला आलो त्याला ही दांडी तुम्हाला दिसते झोपाळ्यासारखी होती. आता कुणीतरी लटकवून ठेवली इकडेच. आपलं ओझरडे गाव बघा त्या साईडला आहे, तिकडे त्या साईडला. खूप छान आणि मस्त परिसर आहे. सतत यावंसं वाटणारा. मंदिर पण असं डोंगरावरती आहे की हवा कंटिन्यूच वाहत असते, चांगली थंडगार अशी. आणि आता थंडीचा मोसम आहेच, पण उन्हाळ्यात जरी इथे आलात ना तरीसुद्धा तुम्हाला खूप छान वाटतं. हे आपलं मंदिर इकडे भवानी मंदिर. सो गाईज हे मंदिराच्या समोर असलेलं चिंचेचं झाड तुम्ही बघू शकता. केवढं मोठं आहे बघा. वटवृक्ष म्हणण्यापेक्षा केवढा मोठा म्हणजे झाड आहे बघा ते. त्याचं झाडाची सावली, झाडाच्या खाली केलेला हा चौथरा पण बघा बसण्यासाठी. सावली पण चांगली लांबपर्यंत पडते याची. मंदिर परिसर पण खूप छान आहे. एकदा तुम्ही हालात इथे ना की तुम्हाला तुमचा पाय इथनं निघणार नाही, इतका सुंदर आहे. एक उत्सवाच्या वेळची गर्दी सोडली तर इतर वेळेला हे मंदिर आणि हा परिसर शांतच असतो. चिंचेचं झाड बघा केवढं मोठं आहे. सो गाईज हा मंदिराचा फ्रंट पार्ट, हा मंदिराचा समोरचा भाग, एंट्रन्स किंवा तुम्हाला मी दाखवला. हा चिंचेचं एक झाड आहे आणि इथल्या चिंचेच्या झाडावर ना मी आता काही चिंच जरा काटे दगड मारून काढली आहे बघा. ताजी ताजी एकदम मस्त एकदम. सो चला आता आपली गाडी तिकडे पार्क आहे त्या साईडला, मागच्या साईडला. सो आपण मामा आता त्या मंदिराच्या साईडने गेलं आहे. मग आपण या बाहेरच्या रस्त्याने जाऊया आणि तिकडे जाऊया पार्किंगच्या इथे. हा रस्ता तुम्हाला दाखवतो, छोटासा आहे. हे चिंचेचं झाड. इथनं तर 4-5 चिंचा पण काढलीत दगड आणि काठी मारून. लहानपणीचा खेळ. काही चिंच त्या तारेच्या पलीकडे पडली आहे. ते तारा ओलांडून नाही जाऊ शकत आपण. त्या हाताला जेवढी लागली तेवढी आपण घेतली. ही बघा हे सोनचाफे पडले बघा. हे सोनचाफ्याचं झाड इकडे. हे असंच एक झाड आपल्या पद्मावती मंदिरात सुद्धा होतं पण तोडलं ते. मूर्खपणा निवळ काय बोलणार. हे बघा सगळे सोनचाफे पडलेत. सोनचाफ्याचा सडा पडला आहे ते असं म्हणतो आपण. ताजेसुद्धा आहेत काही काय बघा. हे बघा हा ताजा सोनचाफा, सुंदर असा मस्त असा. याच्या आम्ही ना अंगठ्या बनवून घालायचो लहानपणी. जेव्हा आमच्या त्या पद्मावती मंदिरात जे झाड होतं ना. जाऊ दे घेऊया हे फुल. रस्त्यावर पडले पण काय छान आहे. सो असं ते झाड आहे आणि असंच झाड होतं आपल्या इथे पद्मावती मंदिरात. त्या झाडाची आज आठवण आली.
हे आपला वैराटगड हा बघू शकता तुम्ही, हा वैराटगड. आता आपण जवळपास वैराटगडच्या पायथ्याला आहोत, जवळपास वैराटगडच्या पायथ्याला. इथून केवढा जवळ दिसतोय बघा तो. आणि ही मंदिराची मागची बाजू. सो आपली मंदिर टूर आपली इकडे झालेली आहे. चला बॅक टू होम. देवीचं दर्शनही झालं. सो चला निघूया. सो मित्रांनो, आता हा बघा, आपण कडेगावमधनं आता आतमध्ये आलेलो आहोत, सोनेश्वर मार्गेच जाणार आहोत. सो हा रस्ता बघा सगळा शेतांनी मस्त बहरलेला. आजूबाजूला शेतीच शेती, हिरवीगार शेती सगळ्या प्रकारची. स्ट्रॉबेरीची आहेत, काही भुईमुगाची आहेत, काही पालकची आहेत. हा मस्त शेतात जाणारा रस्ता. असं वाटतं इथला प्रवास थांबूच नाही. तो तिकडे वैराटगड, तिकडनं आपण आता आलो त्या साईड. इथे एक देवीचं मंदिर आहे. हे देव माणूसचं शूटिंग ज्या ठिकाणी झालं आणि त्या लोकेशनने दाखवलं जातं ते हे बघा समोरचा हा बंगला आणि हा तो बोर्ड जो अनेकदा दिसला तुम्हाला सिरियलमध्ये, कडेगाव ओझरडे म्हटलंय तुम्ही.